मालक, हा घ्या नजराणा. तुम्ही सर्वस्व आत्मा आहे. मला कायम तुमच्याजवळ ठेवा. तुमची सेवा करायची संधी द्या. ए पुष्पा, अरे सेवा खायला करते तू माझी? तू का माझी मोल करी नाही का सेवा करायला? तू तर माझ्या दिलाची राणी आहेस. तुझी जागा इथं आहे ना पुष्पा. पण हे सगळं अजून किती दिवस चालणार आहे? त्या बावळट महेंद्रला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात किती दिवस अडकवून ठेवायचंय मी? त्याला जवळ तर घेते मी, तुम्ही सांगता म्हणून. तो का फल्लक महेंद्र मला काय देणार आहे? मला तुमच्या दिलाची राणी बनून राहायचंच आहे, पण त्या घराची राणी बी व्हायचंय. पुष्पा, अगं थोडी कळ काढ ना अजून. एवढा हाती घातलास, आता शेपूटच राहिले ना थोडस. त्या घरामध्ये तू चांगलाच जम बसवलायस. आता थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. एकदा वल्लरी सकट त्या कुटुंबाचा नायनाट झाला ना, तरच माझ्या जीवाला चैन पडेल. होईल ना, होईल. सगळे पत्ते आपल्या हातात आहेत. ती वल्लरी तर माया डोळे झाकून विश्वास ठेवते. नाही पुष्पा, फक्त वल्लरी नाही, पेरणा. त्या पेरणाला सुद्धा धडा शिकवायचा आहे मला. त्या पेरणाने 4 लोकांमध्ये बम अपमान केला होता माझा. तुला सांगतो पुष्पा, नाही त्या पेरणाला माझ्या पायावर नाक घासायला लावलं ना, तर नावाचा अण्णा केदार नाही मी. प्रेरणा, हे ते सगळं होईल, पण त्याच्यानंतर मला विसरायचं नाही. अरे पुष्पा, तू काय येडी झाली का? अरे कुठे ती प्रेरणा, कुठे तू? अरे तू तर माझ्या दिलाची राणी आहे ना. अरे तुझी जागा इथं आहे ना. ही जागा मी कोणाला बी घेऊ देणार नाही. फक्त माझा हक्क आहे त्यावर. पुष्पा, तुला मी काय सांगतो तेवढं फक्त ध्यानात ठेव. नाही, तुला तुझ्या बहिणीचा त्या सुमनचा बदला घ्यायचा आहे ना, तो बदला घे. माझ्या बहिणीच्या सुमनच्या अपमानाचा बदला घ्यायचाच आहे मला. तो तर मी घेणारच. ती वल्लरी नजरेसमोर आली ना की डोक्याची नस चढकते माझ्या. पण काय करणार? डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर ठेवून वावरते मी तिथे. मालक, घ्या की नजराणा. नजराणा मला? हा नजराणा माझ्या दिलाच्या मालकिणीसाठी राहू दे. ठेव तुलाच. अरे मग तो महेंदर दलिंदर आहे, तो काय देणार तुला? ठेव, एन्जॉय कर. चेअर्स. पण मी काय म्हणतेय, कशाला स्वतःला एवढा त्रास करून घ्यायचा? माहितीये ना, आपल्या आवाजाची पट्टी वाढली की आपल्यालाच त्रास होतो, आपलंच डोकं दुखतं. मग हे बघ तेजा, उगाचच भांडणाऱ्या कॅटेगरीतली मी नाहीये, तुलाही माहिती. पण आजचं भांडण गरजेचं होतं. हे बघ प्रेरणा, अजित ना चांगला माणूस आहे. इतरांचा राग त्याच्यावर नको काढत जाऊस. अजित चांगला माणूस आहे, गरजेपेक्षा जास्त चांगला माणूस आहे. हाच प्रॉब्लेम आहे ना तेजा. म्हणजे माझ्या नातेवाईकांना ना स्वतःचं नातेवाईक समजून तो खूप प्रेमाने त्यांच्याशी वागण्याचा प्रयत्न करत असतो. पण माझे नातेवाईक हे सगळं डिझर्व करतात का तेजा? म्हणजे नक्की म्हणायचं काय तुला? हे बघ, माझ्या आईसारखी माणसं अजित सारख्या माणसांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात फक्त. पण हे त्याला कळतच नाहीये. तो डोळे झाकून आईवर विश्वास ठेवतोय. या सगळ्यामुळे आमच्या संसाराला गालबोट लागायला नको एवढंच वाटतंय. हे बघ ऐक, तू टेन्शन घेऊ नकोस. मला असं वाटतं की अजित समजूतदार माणूस आहे. तुझे हे जे काही मुद्दे आहेत ते शांतपणे त्याच्यासमोर मांडलेस तर कदाचित त्याला कळतीलही. तू शांतपणे बोल त्याच्याशी. आय एम डॅम शुअर तो घेईल समजून. तसं तर करावंच लागेल ना. एकदा समोरासमोर बसून बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का हे तर बघावंच लागेल. पण तेजा, एकदा मुलीचं लग्न झालं ना
की तिच्या माहेरच्यांनी तिच्या संसारात ढवळाढवळ करूच नाही असं वाटतं मला. नाही नाही नाही, एक मिनिट. मी आता हे फक्त तुझ्या बाबतीत बोलतेस तर ठीक आहे, कारण तुझी आई आहेच तशी. पण हे सगळ्यांना नाही लागू होत. म्हणजे प्रॉब्लेम काय ना, एकदा का मुलीचं लग्न झालं की तिचे आई बाबा डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखा तिचा विषयच सोडून देतात. आणि मग संसारातले प्रॉब्लेम्स फेस करताना ती मुलगी एकटी पडते. नाही, माहेरच्यांनी मुलीच्या सासरी लुडबुड करूच नाही, पण म्हणून ती एकटी पडणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. थोडक्यात काय, प्रत्येक नात्याची एक सीमारेषा असते आणि ती प्रत्येकाने पाळायला हवी. सासरच्यांनी पण आणि माहेरच्यांनी पण. एक्झॅक्टली. पण हे माझ्या आईला नाही ना कळत. तिला तिचा स्वार्थ दिसतो फक्त. आता या सगळ्यामुळे माझ्या आणि अजितच्या संसारावर कुठलं संकट येणार नाही एवढी प्रार्थना करू शकते मी स्वामींकडे, बस. प्रेरणा, डोंट वरी, असं काहीही होणार नाहीये. अरे आलात तुम्ही? कांदा तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते मी. अहो चहा नाश्ता काय नको, बस माझ्याजवळ थांब. काय झालं? सगळं ठीक आहे ना? ठीक आहे, डोकं चिपून देऊ? प्लीज. बरं वाटलं. बरं ऐका ना, मला माहित नाही हे करेक्ट टाइम आहे की नाही बोलायचं, पण मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल. महेंद्र दादांविषयी बोलायचं. काय झालं? मी गेलो परत काही बोलला का? नाही 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 नाही, तसं काही नाही झालं. माझं ऐकून तरी घ्या आधी. बोल. मला असं सुचवायचं होतं की आपण महेंद्र दादांना नवीन बिझनेससाठी मदत करूयात का? मला हे समजत नाहीये, हे खूळ तुझ्या डोक्यात कोणी टाकलंय? दरवेळी नवीन बिझनेस सुरू करायला पैसा कुठून आणायचा? आपल्याकडे का पैशांचं झाड आहे? बरं ठीक आहे, नवीन बिझनेस सुरू करून दिला, मेहनत करायची तयारी, यश मिळते नाही ना? दरवेळी तोटा होतो, पैसे मात्र आपले बुडतात. मी काय म्हणते, हा शेवटचा प्रयत्न, शेवटचे पैसे देऊयात त्यांना बिझनेससाठी. हे बघा, स्वतःच्या पायावर उभे राहिले ना तर मला खात्री आहे त्यांना यश नक्की मिळेल. माझा विश्वास आहे त्यांच्यावर यावेळेला. माझा विश्वास नाहीये त्याच्यावर. मी त्याला 1 रुपया सुद्धा नाही देणार. अहो पण वल्लू, यावेळी माझ्याकडून कुठलीच अपेक्षा ठेवू नकोस. सॉरी. ऐकून, अहो चिडले? काय झालं यांना? आजकाल सतत चिडत असतात. काय कारण आहे ह्याच्या पाठी? ही भांडी एवढी पुसून काय ग वल्लरी, तोरण करायला बी घेतलं? हो. तुला सगळं कसं जमतं ग? हा, हातातला उरक पण आहे तुले. कसला उरको वहिनी, अजून बाळकृष्णाची मूर्ती सजवायची आहे, स्वयंपाक बाकी आहे, आणि तुम्ही सुंठवडा तयार केलाय ना? किती काय करतेय. सुंठवडा तयार आहे बरं का जाऊ बाई. मला माहितीये तुला आवडतो सुंठवडा. अगं हो, रुईची पानं आणायला लागतील ना, त्याच्यावर उपवास सोडायचा असतो. हो, ती बघायला पाहिजे. आणि अरे मी बघते. अगं मी बघते ना. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी वल्लरी मॅडमना भेटायला आलोय. कोण तुम्ही? मॅडम, मी पत्रकार आहे. त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे मला.
या नाही ना आत या ना. थँक्यू. वल्लरी अगं पत्रकार आले तुझा इंटरव्ह्यू घ्यायचं म्हणतात. नमस्कार सर. नमस्कार. ॲक्च्युली काय आहे ना, आज इंटरव्ह्यू घेणं थोडं शक्य नाही. काय आहे, आमच्या घरात जन्माष्टमीची पूजा आहे. सो सॉरी. मॅडम मान्य आहे, मी तुम्हाला कॉल करत होतो. मे बी तुम्ही बिझी असाल म्हणून तुम्हाला उचलायला जमला नसेल. पण मी फारसा वेळ नाही घेणार आहे. काय ना, भरपूर दिवसापासून तुमचा इंटरव्ह्यू पेंडिंग आहे. सो इट्स सिन्सिअर रिक्वेस्ट मॅडम, तुमचा थोडा वेळ द्या मला. स्टील सॉरी सर, शक्य नाही आहे बिकॉज घरातच पूजा आहे ना. खरंच नाही शक्य. वल्लरी ऐक ना, अगं रिक्वेस्ट करतायत ते, करून घे ना इंटरव्ह्यू. कामाचं काय मी पाहते. अहो वहिनी, पण सगळं काम पुन्हा तुमच्यावर येईल. अगं मी आहे ना, तू करून घे इंटरव्ह्यू. जा घर जा. बरं सर, तुम्ही प्लीज गॅलरीमध्ये वाट पाहता का? थँक्यू. पाण्याचं ता वहिनी सॉरी, सगळी कामं पुन्हा तुमच्यावर पडतील आता. आता रागवे ना मी. जा इंटरव्ह्यू कर, जा मी पाहते. थँक्यू. आले. मॅडम थँक्यू सो मच मला इंटरव्ह्यू घेण्याची संधी दिल्याबद्दल. कॅन वी स्टार्ट द इंटरव्ह्यू? येस. या. मॅडम तुम्ही मोठ्या कष्टाने आज इथपर्यंत आलेला आहात. काय वाटतं तुम्हाला मागे वळून पाहताना? मागे वळून पाहताना मला हेच वाटतंय की अजून खूप प्रवास बाकी आहे. अजून खूप काही शिकायचं आणि खूप काही करायचं मला. मॅडम आजपर्यंत तुम्ही 24 केस लढल्या आणि त्या यशस्वीरित्या जिंकल्याही. या पुढची तुमची सिल्वर जुबली केस आहे. या केसबद्दल तुमच्या काय भावना आहेत? माझं हेच मत आहे की केस 25वी असो किंवा 100वी, तिला पहिल्याच केस इतकं महत्त्व दिलं पाहिजे. आणि मी कायमच अन्यायाविरुद्ध असाच लढा सुरू ठेवणार. वल्लरी, तू या प्रत्येक आनंदाच्या क्षणावर नाही पोतेरे फिरवलं ना तर नाव नाही सांगणार. सर, हे काम नक्की तुमच्या एजन्सीकडून होणार ना? नक्की होणार सर, डोंट वरी. आपली एवढ्या वर्षांची ओळख आहे, तुमच्यासाठी एवढं तर नक्कीच करू शकतो. आणि तसंही सर, माझ्या पडत्या काळात तुम्ही मला खूप मदत केली आहे, त्याची परतफेड करतोय असं समजा. गुड. आता मी निश्चिंत आहे. थँक्यू. हॅव अ गुड डे सर. सेम टू यू. थँक्यू. आय हा, मस्त चाललंय तुझं, बघतोय मी. चाललंय रे मस्त, पण पण काय टेन्शन आहे? काय टेन्शन म्हणजे घरी जन्माष्टमीची पूजा आहे. वल्लरीने ताकीद दिली आहे की मला मदत करायला घरी थांबायचं. पण मॉस्मी केमिकल्सचं काम आजच्या आज नाही केलं तर त्यांचं लायसन्स रद्द होईल, आणि काम तसंच सुरू ठेवलं तर लाखोंचा दंड भरावा लागेल. म्हणून समजत नाही काय करावं ते. एवढंच ना, टेन्शन कशाला घेतोस? मी आणि प्रेरणा वल्लरीला मदत करायला तुझ्या घरी येतो, तू तुझं काम कर. नक्की? दॅट वुड बी ग्रेट यार अजित. गो बाय माझे. घरातल्या पूजेची तयारी करायला सांगितली तुला तर तू लगेच कटकट केलीस. आता मनोज भाऊजींना मदत करायला बरं तयार झालास. आम्ही मित्र आहोत ना. तुम्ही कशा घट्ट मैत्रिणी आहात, तसे आम्ही घट्ट मित्र आहोत. हां, हे मात्र खरे. नाही, जनरली मित्रांच्या बायका आपसुकच मैत्रिणी होतात, पण आमच्या बाबतीत मात्र उलट झालंय.
आम्ही आधीपासून घट्ट मैत्रिणी होतो आणि आता तुम्ही घट्ट मित्र झालाय. किती छान आहे ना हे. म्हणजे इथे उलटी गंगा वाहतीये. गंगा काय तुम्ही ठरवलं ना तर समुद्र सुद्धा उलट्या लाटा मारेल. एक्झॅक्टली. ते पण मी का म्हणतो, एक आयडिया आहे माझ्याकडे. म्हणजे आमच्याकडे वेगळी पूजा, तुमच्याकडे वेगळी पूजा असं करण्यापेक्षा आपण एकत्रच आमच्या घरी पूजा करूया ना. चालेल, मस्त आहे तुमची आयडिया. हा मी पण तयार आहे. हा. काय आहे, घरी थांबलो ना तर प्रसाद मलाच करावा लागेल. हो का? म्हणून मला ही आयडिया सुचली तुझ्यासाठी. नाही, चालेल चालेल. आम्हाला आवडली आयडिया आणि त्यामुळे आम्ही संध्याकाळी येऊ तुमच्या घरी. बर. पुष्पा, बरं झालं आली बरं. हे ताक घुसळून लोणी तयार करी ठेव. बाळकृष्णाच्या पूजेसाठी लोणी लागणार आहे आपल्याला. करते हा, लोण्याचं काम करते. पण त्याच्या अगोदर आहे ना पंचामृत तयार करायला पाहिजे ना. नंतर बघते ताकाचं. पण सासूबाई, भाजी तुम्हीच करा. नाही, तुम्ही भाजी केलीत ना की कसं असं पोट भरून खाली तरी मन भरत नाही ना. करते, मीच करते हा भाजी. एवढी खीर झाली की मी भाजी करायला घेते. पण कसं आहे ना पुष्पा, आपल्या माणसांसाठी मनापासून स्वयंपाक केला ना की सगळं चवदार होतं. सासूबाई, वल्लरी, हे बघा मी काय घेऊन आली. मायो, काय वल्लरी या बॉक्स मध्ये? तुम्हीच उघडून बघा ना. अय्यो, किती सुंदर बाळकृष्णाची मूर्ती आहे. हा, लड्डू गोपाळ. आवडली ना? वल्लरी, काही सुंदर मूर्ती आहे बघ. सासूबाईंची खूप दिवसांपासून इच्छा होती ना, चांदीच्या बाळकृष्णाची मूर्ती घेऊन यायची घरात. ती आज पूर्ण झाली. वल्लरी, तुला लक्षात होतं मला अशी बाळकृष्णाची मूर्ती पाहिजे ते? ती गुणाची सोने माई. मनोजचे बाबा, आज हे सगळं बघायला तुम्ही पाहिजे होते. परमेश्वरा, आमच्या घरी बी लवकर पाळणा घालू दे. त्यासारखाच बाळकृष्ण येऊ दे. आणि वल्लरीच्या पोटी मनोजच्या बाबांना जन्म घेऊ दे. सासूबाई, आता सगळं चांगलं होईल बघा. हो सासूबाई, देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. तुम्ही नका काळजी करू. वल्लरी, आज आपण पूजेसाठी हीच बाळकृष्णाची मूर्ती ठेवू. हा, सासू सोनेचा आनंद गगनात मावत नाही. या आनंदावरती विरजन तर टाकलंच पाहिजे.